नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मारुती जाधव आपलं सर्वांचं दळवे डिजिटल अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण 10वीच्या इंग्लिश ग्रामरमध्ये इंग्लिश टेक्स्टबुकमधील 1.4 बी स्मार्ट म्हणजेच यशस्वी बना हा लेसन अभ्यासणार आहोत. हा लेसन खूप इंटरेस्टिंग, मोटिवेटिंग आणि खूप महत्त्वाचा आणि खूप सुंदर आहे. यामधून आपल्याला लेखकाने आयुष्य पुढील जे आयुष्य आहे ते आयुष्य जगत असताना किंवा सुंदर जर जगायचं असेल तर यशस्वी कसं बनायचं, यासाठी काय करावं लागेल, स्मार्ट कसं बनायचं, स्मार्ट वर्क कशा प्रकारे करायचं, जर आयुष्य जर पुढचं भविष्यातील आयुष्य सुंदर जर जगायचं असेल तर त्यासाठी आपल्याला स्मार्ट वर्क करणं गरजेचं आहे. वर्क सर्व करतात, काम सर्वजण करतात, पण त्यामध्ये फरक आहे स्मार्ट वर्क आणि डल वर्क. त्यामुळं या ठिकाणी या लेसन मधून आपल्याला लेखक सांगत आहे की स्मार्ट कशा प्रकारे बनता येईल. त्यामुळं याच्यातून आपल्याला जे आपले जे आयुष्य आहे यामध्ये कशा प्रकारे जगलं पाहिजे, सुंदर कसं बनवलं पाहिजे, त्यासाठी आत्ताच विद्यार्थी दशेमध्ये तशा प्रकारचे परिश्रम, तशा प्रकारची मेहनत, कष्ट आणि आपली विचार पद्धती कशी असायला पाहिजे याबद्दल आपल्याला एक इन्स्पायरेशन असणारा हा इन्स्पिरेटिव्ह हा लेसन आज आपण अभ्यासणार आहोत. पहा, त्याचं नाव आहे बी स्मार्ट. बी स्मार्ट म्हणजेच यशस्वी बना. चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स. क्रीडा स्पर्धेतील विजेते व्यायामशाळेत बनत नाहीत असं लेखक म्हणत आहे. क्रीडा स्पर्धेमधील जे काही विजेते आहेत फक्त व्यायामशाळेतच बनत नाहीत, तर काही असे पण विजेते असतात ज्यांना व्यायामशाळेमध्ये कधीही जाण्याची गरज पडत नाही. ते त्यांच्या मेहनतीच्या जोरावर, कष्टाच्या जोरावर ते विजेते बनतात. त्याच्यासाठी मग विजेते बनायचं जर असेल तर आपल्याकडं कोणत्या गोष्टी पाहिजेत, आपण कशा प्रकारचे विचार करायला पाहिजे, कसे कष्ट घेणं गरजेचं आहे, तर याचाच आपण अभ्यास पुढे करणार आहोत. पहा, चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग. दे हॅव डीप इनसाइड देम अ डिझायर, अ ड्रीम, अ विजन. चॅम्पियन्स बनण्यासाठी दृढ इच्छा, स्वप्न, दूरदृष्टी यासारख्या त्यांच्यामध्ये खोलवर असलेल्या काही गोष्टीमुळे विजेते निर्माण होतात. पहा मित्रांनो, किती या ठिकाणी हे शब्द वाचायला जरी सोपे वाटत असले तरी याचा अर्थ समजून घेणं खूप खोलवर समजून घ्या. अ डिझायर म्हणजे दृढ इच्छाशक्ती आपल्याकडं असणं गरजेचं विजेते बनण्यासाठी. ड्रीम, जे काही तुम्हाला बनायचं आहे त्याचं एक स्पष्ट तुमच्या डोळ्यासमोर तुमचं स्वप्न पाहिजे. अ विजन, दूरदृष्टी, जे बनायचं आहे तुम्हाला, ज्याच्यामध्ये करिअर करायचं आहे त्यासाठी तुमचं स्पष्ट आणि क्लिअर विजन असणं गरजेचं आहे. दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल, बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. लेखक सांगत आहेत कौशल्य आणि इच्छाशक्ती या दोन्ही गोष्टी त्या विजेत्यामध्ये असणे अनिवार्य आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवा, पण या दोन्हीपेक्षा सुद्धा कौशल्याहूनही इच्छाशक्ती बळकट असायला पाहिजे. फक्त स्किलच असून जमणार नाही विद्यार्थी मित्रांनो, तर दोन्हीपेक्षा सुद्धा स्किल असून जमणार नाही जास्त फक्त, तर त्यापेक्षाही पाहिजे तुमच्याकडं विल. विल म्हणजेच इच्छाशक्ती. इच्छाशक्ती असणं गरजेचं आहे. सक्सेसफुल प्रोफेशनल थ्राइव्ह इन द सेम मॅनर. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. कित्येक यशस्वी व्यावसायिकांचा अशाच प्रकारे उत्कर्ष होत असतो. असे बरेचसे व्यावसायिक आहेत जे की अगोदर त्यांच्याकडे काहीही नव्हतं, जे की झिरो होते पण आता हिरो झालेले आहेत. तर त्यासाठी झिरो पासून जर हिरो बनायचं असेल तर त्यासाठी आपल्याला आपली इच्छाशक्ती दृढ असणं गरजेचं आहे. स्वप्न पाहिजे जे काही बनायचंय, आणि आपण सर्वजण हे जे बौद्धिक कौशल्य जे असतात आपल्याला निसर्गाने सर्वांनाच ही बुद्धी कौशल्ये जन्मताच प्राप्त होतात. जन्मताच सर्वजण
सर्वांना हे प्राप्त होतात. इफ यू यूज दॅट टॅलेंट टू सेट आवर गोल इन लाईफ, वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. वी शॅल नॉट अचीव आवर गोल इफ वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव देम. त्यामुळं प्रत्येकाकडे हे बुद्धी कौशल्य जे आहेत समान असतात. फक्त आपल्यामध्ये जे काही लपलेलं आहे, ज्या आपल्यामध्ये अशी दैवी शक्ती जी आहे लपलेली, जी की आपल्याला माहीत नसते, ती आपण ओळखणं गरजेचं असतं. मग अशी ही आपल्यातील आत्मशक्ती, दैवी शक्ती ओळखून आपल्या आयुष्यातील जे ध्येय आहे आपण ठरवलेलं ते मिळवण्यासाठी योग्य प्रकारे त्याचा उपयोग जर केला, आपण निश्चित जीवनात यशस्वी होऊ शकतो. अर्थातच हे ध्येय पूर्ण करण्यासाठी आपण कृती करणं गरजेचं आहे. काय करणं गरजेचं आहे? ॲक्शन टू अचीव देम. फक्त आपण स्वप्न पाहूनच जमणार नाही. फक्त आपण ध्येय हे बनायचं आहे, ते बनायचं आहे असंच ठेवून जमणार नाही. तर जे स्वप्न ठरवलेलं आहे, जे गोल ठरवलेलं आहे, त्या गोल मिळवण्यासाठी, ध्येय मिळवण्यासाठी आपण ॲक्शन सुद्धा त्याच पद्धतीनं, कष्ट सुद्धा, काम सुद्धा तसंच करायला हवं. नाहीतर काही जण फक्त स्वप्न खूप मोठं ठेवतात आणि काम मात्र काहीच करत नाहीत. त्यासाठी मित्रांनो लक्षात ठेवा, आपण जे स्वप्न ठरवलं आहे, जितकं मोठं स्वप्न तितकेच मोठे परिश्रम, तितकेच कष्ट आपल्याला घ्यावे लागतात. त्यामुळं स्वप्न जे ठरवायचं आहे त्यापेक्षा कृती सुद्धा आपण त्या पद्धतीनं त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. मित्रांनो, setting goals has two valuable assets: a sense of originality and a stepping stone to illuminate the path. पहा काय सांगत आहेत लेखक, की ध्येय निश्चित करताना दोन महत्त्वपूर्ण गोष्टी किंवा दोन महत्त्वपूर्ण पैलू लक्षात घेतले पाहिजेत. सेटिंग गोल म्हणजेच ध्येय निश्चित करणे. मग ध्येय निश्चित करत असताना कोणत्या गोष्टी पाहिजेत? एक आहे इल्युमिनेट. म्हणजेच या ठिकाणी इल्युमिनेट या शब्दाचा अर्थ आपल्याला दिलेला आहे. पहा, इल्युमिनेट म्हणजेच इनलायटन. इल्युमिनेट मीन्स इनलायटन या शब्दाचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे. मग ही कल्पकतेची समज म्हणजे नवनिर्माण क्षमता जी आहे, नवीन काहीतरी करण्याची जाणीव असणं गरजेचं आहे. आणि जो ॲट द हेल्म ऑफ लाईफ या ठिकाणी याचा सुद्धा वर्ड, या ठिकाणी हार्ड वर्ड जे आहेत त्यांचे मिनिंग या ठिकाणी दिलेले आहेत. पहा, अ चार्ज ऑफ या ठिकाणी मिनिंग दिलेला आहे. मग दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक आहे कल्पकतेची जाणीव, इल्युमिनेट द पाथ, आणि ध्येयाचा मार्ग स्पष्ट करणारी पहिली पायरी म्हणजेच प्रकाशमान करणारा हा मैलाचा दगड असं आपण त्याला म्हणू शकतो. गोल पुट वन ॲट द हेल्म ऑफ लाईफ. गोल पुट one at the helm of life, pursuing them acknowledge a better future situation. या ठिकाणी लेखक सांगत आहे की ध्येयामुळं आपल्या आयुष्याची जी सूत्र आहेत ती व्यक्ती ज्याचं ध्येय साध्य झालेलं आहे त्या आयुष्याची सूत्रे आपल्या हाती घेऊ शकतो आणि त्याचा पाठपुरावा केल्यामुळे उज्ज्वल भविष्याची शाश्वती मिळते, खात्री मिळते. त्यामुळं ध्येय निश्चित करणं सुद्धा हे खूप महत्त्वाचं काम आहे असं लेखक सांगत आहे. हे ध्येय जर समोर असेल तर आयुष्याची गाडी नक्कीच यशस्वी म्हणजे रुळावरून व्यवस्थित चालते. द हेल्प टू स्टिअर अ कोर्स ऑफ लाईफ रॅदर दॅन सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉंग अँड लेटिंग थिंग्स हॅपन. त्यामुळे लेखक सांगत आहे की जर ध्येय स्पष्ट असेल, ध्येय समोर असेल तर आपल्या आयुष्याची जी गाडी आहे ती आयुष्याची गाडी रुळावरून कधीही घसरत नाही, कधीही त्या आयुष्याच्या गाडी थांबत नाही. तर आपली ही जी जीवनाची नौका आहे किंवा जी गाडी आहे ती ध्येय न भरकटता ठरवलेला जो आपण मार्ग आहे त्या मार्गावरून नेहमी पुढे जाते आणि ध्येय ज्या ठिकाणी ठरवलं आहे त्या ध्येयाजवळ जाऊन आपली थांबते गाडी. त्यामुळं ध्येय निश्चित करणं हे आपल्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा टप्पा आहे असले.
setting goals may appear easy, but for some it is quite challenging. ध्येय निश्चित करणे वर करणे जरी सोपे वाटत नसले तरी कित्येक जणांसाठी ते आव्हानात्मक असते कारण चॅलेंजिंग असतं. ध्येय निश्चित करणं हे सोपं नाही काम. निश्चित फक्त काही जण करतात आणि ते मिळवण्यासाठी काही प्रयत्न करत नाहीत. त्यामुळं ध्येय निश्चित करणं हे सुद्धा आव्हानात्मक आहे. फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड इन द absence of any goal. After all, one has to decide what one wants to achieve in the end. To accomplish goals, experts recommend a 5-step approach. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो लक्ष ठेवा, ध्येय निश्चित करणं फक्त आव्हानात्मक ही गोष्ट आहे आणि कोणतंही ध्येय जर नसेल तर अपयशाची भीती टाळता येते. ज्या व्यक्तीला काही ध्येयच नाही आयुष्यामध्ये त्याला कशाची भीती वाटेल का? नाही. कारण त्यानं आयुष्यामध्ये काही ध्येय ठरवलं नसेल तर त्याला कशाची भीती वाटणार नाही. त्यामुळं ध्येय मात्र ज्यांनी ठरवले असतात त्यांना आयुष्याची भीती निश्चितच असते. त्यामुळं आपण ध्येय सुद्धा निश्चित ठेवणं गरजेचं आहे आणि मनामध्ये भीती सुद्धा अपयशाची असली पाहिजे. आणि त्यासाठी जर भीती असेल अपयशाची तर आपण जास्त चांगल्या प्रकारे मेहनत करतो, कष्ट करतो. आणि म्हणून मात्र शेवटी आयुष्यामध्ये काय मिळवायचं आहे हे ज्याने त्याने ठरवायचं असतं. जे ध्येय साध्य करायचे असेल तर त्यासाठी 5 टप्प्यांचा मार्ग आपल्याला अवलंबणं गरजेचं आहे असं तज्ज्ञ सांगतात. एक्सपर्ट लोक जे आहेत 5 गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये जे आपल्याला ठरवलेला जो मार्ग आहे त्यासाठी करणं गरजेचं आहे. मग कोणत्या गोष्टी आहेत त्या तर पाहूयात आपण. मग त्यासाठीच आपण हा जो लेसन आहे स्मार्ट म्हणजेच यशस्वी बना, त्यासाठी काही गोष्टी आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. पहा काय आहे स्मार्ट या शब्दाचा अर्थ. स्मार्ट गोल्स म्हणजेच स्मार्ट ध्येय. एक या ठिकाणी काय सांगितलं पहा, स्मार्ट गोल्स आर मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल टू रीच सक्सेस. स्मार्ट ध्येय ही एक आपल्याला यश मिळविण्यासाठी मदत करणारी विचार पद्धती आहे. काय आहे? मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल टू रीच सक्सेस. स्मार्ट गोल म्हणजेच आपण जे ध्येय यशस्वी बनवण्यासाठी किंवा आयुष्यामध्ये सक्सेस मिळवण्यासाठी आपल्याला आपलं करिअर मध्ये जे काही तुम्ही ठरवलेलं आहे ते अचीव करण्यासाठी एक मेथडॉलॉजी आहे, एक विचार पद्धती आहे. आणि मग ती कोणती विचार पद्धती आहेत त्याच्यासाठी हा आपण लेसन या ठिकाणी अभ्यासणार आहोत. मग पहा ही विचार पद्धती काय आहे. या ठिकाणी स्मार्ट हा जो शब्द आहे या शब्दाचे जे प्रत्येक अक्षर आहे SMART, स्मार्ट हा जो शब्द आहे याच्या प्रत्येक अक्षरापासून ॲक्रॉस्टिक बनवलेला आहे. पहा ॲक्रॉस्टिक म्हणजे शब्दामधील जे अक्षर किंवा जे स्पेलिंग आहेत त्या स्पेलिंग पासून एक न्यू वर्ड, एक नवीन शब्द, अर्थपूर्ण शब्द बनवलेला आहे या ठिकाणी. पहा स्मार्ट स्टँड्स फॉर S फॉर स्पेसिफिक, M for measurable, A for achievable, next R for reliable, and T for time bound. अशा प्रकारे हे 4-5 शब्द जे आहे आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. प्रत्येक शब्दापासून अर्थ दिलेला आहे. पहा S फॉर स्पेसिफिक, M फॉर मेजरेबल, A फॉर अचिवेबल, R फॉर रिअलिस्टिक अँड T फॉर टाइम बाउंड. या प्रत्येक शब्दाचा अर्थ काय पहा. यस म्हणजे यश या शब्दाचा अर्थ जो आहे काय दिलेला आहे पहा. S पासून स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट, M पासून मेजरेबल म्हणजेच मोजता येण्याजोगा, A फॉर अचिवेबल प्राप्त करण्यायोग्य, R पासून रिअलिस्टिक म्हणजेच वास्तववादी आणि T टाइम बाउंड म्हणजेच काल मर्यादित. असे हे 5 ध्येय 5 शब्दापासून आपले एक आयुष्यामध्ये आपलं ध्येय मिळवण्यासाठी 5 मार्गदर्शक सूचित आहे असं आपल्याला त्याला म्हणता येईल. मग हे 5 ध्येय जे आहेत काय आहेत पाहूयात. प्रत्येकाचा आपण सविस्तर अभ्यास करूयात.
स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रब्रिक. हे काय आहेत, आपल्याला मार्गदर्शक सूची आहे असं म्हणता येईल. मग पहा, स्पेसिफिक स्पेसिफिक म्हणजे काय पाहूयात. स्पेसिफिक इन्व्हॉल्व्ह आयडेंटिफाइंग अ स्पेसिफिक एरिया involves identifying a specific area for improvement. सुधारणा करण्याची आवश्यकता असणाऱ्या एखाद्या विशिष्ट क्षेत्राचा यात शोध घेतला जातो. आपल्याला जे काही वर्क करायचंय त्यामधील ज्याच्यात बदल करायचा आहे त्याचा एक विशिष्ट क्षेत्र, विशिष्ट एरिया मध्ये आपण त्याचा शोध घेणं गरजेचं आहे. द मोर स्पेसिफिक एरिया, द मोर रिफाइन्ड the achievement of the one's goal can be. It makes easier to set parameters and work towards the goal. क्षेत्र जितके नेमके असेल, जितके मर्यादित असेल, तितक्या जास्त, तितक्या उत्तम, तितक्या चांगल्या प्रकारे आपण त्या व्यक्तीचे ध्येय साध्य होऊ शकते. जो कोणी व्यक्ती ध्येय ठरवणार आहे त्या ध्येयामध्ये काम जर करायचं असेल, तर ध्येय मिळवण्यासाठी जर कार्य करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला एक विशिष्ट क्षेत्र निवडणं गरजेचं आहे. एवढ्या एरियामध्ये मी काय करणार आहे, काम करणार आहे. जर आपले हे क्षेत्र निश्चित माहिती असेल की मी एवढ्या क्षेत्रामध्ये काम करणार आहे, तर आपण किंवा जो कोणी व्यक्ती जो आहे त्यानं ठरवलेलं जे क्षेत्र आहे त्यामध्ये चांगल्या प्रकारे तो काम करू शकतो. त्यामुळं अगोदर स्पेसिफिक एरिया निवडणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं पहा, एक्झाम्पल आपल्याला सांगितलेलं आहे. काय आहे एक्झाम्पल? If it is building a house, what exactly it is the capacity required and how long can it stretch? या ठिकाणी एक उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. एखादं घर बांधायचं असेल आणि ते घर बांधायचं किती क्षमतेचं घर हवं आहे आणि किती कालावधी लागेल याबद्दल आपल्याला निश्चित माहिती असणं गरजेचं आहे. आपल्याला घर बांधायचं असेल आणि त्यासाठी किती दिवसामध्ये ते घर बांधता येईल, त्यासाठी किती जागेवर ते घर बांधायचं आहे, यासाठी आपल्याला अगोदरच त्याचं काय करावं लागेल, क्षेत्र निवडावं लागेल किंवा क्षेत्र निश्चित करावं लागेल. एवढ्या क्षेत्रामध्ये घर बांधायचंय, किती दिवसामध्ये हे घर पूर्ण होईल, याच्यासाठी काय लागेल हे आपल्याला अगोदर एरिया त्याचा निश्चित करावा लागेल. त्यानंतर आहे पहा मेजरेबल. मेजरेबल म्हणजेच मोजता येण्याजोगे. मेजरेबल पहा, क्वांटिफाइंग गोल्स प्रोव्हाइड्स स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट द गोल. मेजरेबल म्हणजे काय, तर मोजता येण्याजोगे ध्येयाचे जे परिणाम आहेत ते निश्चित जर केले तर प्रगतीचे मापन, विशिष्ट मार्ग आपल्याला आखता येतात. त्यामुळे ध्येयाचं मापन सुद्धा करणं गरजेचं आहे, मेजर करणं गरजेचं आहे. आपण जे ध्येय ठरवलेलं आहे त्या दिशेने आपण योग्य पाऊल टाकलं आहे का, योग्य पद्धतीने आपण प्रवास करत आहोत का, योग्य ध्येय मिळवण्यासाठीचे जे टप्पे आहेत ते योग्य प्रकारे पार पाडत आहोत का, याचं मेजरमेंट करणं गरजेचं आहे, मूल्यमापन करणं गरजेचं आहे. दिस मेक्स इट इझी टू बेंचमार्क परफॉर्मन्स थ्रूआउट द गोल स्प्रेड इन्क्लुडिंग एरियाज टू इम्प्रूव्ह. याशिवाय आपल्याला त्यामुळे काय होतं, मग जर ध्येयाचं जर मोजमाप केलं तर त्यामुळे ध्येयपूर्तीच्या संपूर्ण कालावधीमध्ये जी आपण कामगिरी केली आहे त्याचे मानक ठरवता येतात आणि तसेच सुधारण्याच्या संधी सुद्धा शोधणं सोपं जातं. जे काही आपण ध्येय ठरवलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी त्याचा एक टाइम, एक जे काय जेवढ्या वेळेमध्ये आपण कंप्लीट करायचं आहे ध्येय त्यामध्ये आपल्याला इम्प्रूव्हमेंट सुद्धा करता येईल. जर काही चुका होत असतील त्या चुका सुधारता येतात. त्यामुळं मेजरमेंट करणं गरजेचं आहे. while playing football, one's exact role and position has to be clearly defined. मग फुटबॉल खेळताना खेळाडूची भूमिका, त्याचे मैदानावरील जी काही निश्चित स्थान निश्चित केलेले असणे आवश्यक आहे. जी प्रत्येक आपण ध्येय ठरवलेलं आहे त्यासाठी ह्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर थर्ड पॉइंट सांगितले पहा, अचिवेबल म्हणजेच या अचिवेबल शब्दाचा अर्थ आहे प्राप्त करण्याजोगे किंवा
साध्य करण्याजोगे. साध्य करण्याजोगे काय साध्य करण्याजोगे पहा. सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कम्प्लिटेड इन द designated period of time. Often these goals may act like stepping stone to help meet broader goals that further define a career. त्यामुळं ठराविक कालावधीमध्ये किंवा कालावधीत पूर्ण करता येतील अशी ध्येय ठरवावीत. अशी विस्तृत ध्येय पूर्ण करण्याची पहिली पायरी किंवा मैलाचा दगड बनण्याचे काम करतात, ज्यातून कित्येकदा भविष्यातील कारकीर्द ठरू शकते. त्यामुळं आपल्याला जे ध्येय ठरवलं आहे त्याचा सुद्धा एक कालावधी पूर्ण करणं कंप्लीट करणं गरजेचं आहे, निश्चित करणं गरजेचं आहे. ॲज स्टुडंट वी कांट बिकम अ प्रेसिडेंट, we can't become a president, a prime minister, but can hope to reach those heights in future. आता उदाहरणामध्ये आपण विद्यार्थी दशेमध्ये आहोत, तर मग ज्याच्यातून कदाचित मध्ये समजा एखाद्याचं स्वप्न असेल राष्ट्रपती किंवा प्रधानमंत्री, विद्यार्थी एखाद्याला वाटत असेल त्यांचं स्वप्न असेल राष्ट्रपती बनायचं आहे मला किंवा प्रधानमंत्री बनायचं आहे, प्राईम मिनिस्टर बनायचं आहे, परंतु एखादा मोठा सामाजिक कार्यकर्ता बनून प्रभावी कार्य करण्याचं स्वप्न नक्कीच पाहू शकतो तो. त्यामुळं यासाठी जो टाइम आहे, वेळ आहे, त्यासाठी निश्चित वेळ आपल्याला करणं गरजेचं आहे, तर आपण आपलं जे स्वप्न आहे ते पूर्ण करू शकतो. नेक्स्ट पॉइंट आहे रिअलिस्टिक. रिअलिस्टिक म्हणजेच वास्तववादी. वास्तववादी. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स that are within one's current skill set or area of expertise. आपण स्वतःला अवगत असलेल्या कौशल्यानुसार व क्षमतेनुसार, क्षमता जी आहे त्यानुसार ध्येय निश्चित करणं महत्त्वाचं असतं. निश्चित करणं महत्त्वाचं आहे. आणि नेक्स्ट पहा, बिल्डिंग एक्सपर्टाइज टेक्स टाइम, सो एक्सपेक्टिंग to become an expert in short amount of time is unrealistic. कोणत्याही गोष्टीमध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी वेळ द्यावा लागतो, त्यामुळे कमी कालावधीत किंवा एखाद्या विषयात पारंगत होण्याची अपेक्षा ठेवणं अवास्तव आहे. त्यामुळं आपला दृष्टिकोन जो आहे तो वास्तविक असणं गरजेचं आहे. अनरिअलिस्टिक म्हणजे अवास्तविक. आणि जर वास्तविकतेचा विचार करूनच आपण आपलं ध्येय जे आहे ते निश्चित करणं गरजेचं आहे. Being realistic, it makes it easy to successful at attaining goals. If defensive and not aggressive, the goals perhaps lack realism. त्यामुळं जे काही आपण दृष्टिकोन ठेवलेला आहे, वास्तववादी दृष्टिकोन जर असेल तर ध्येय साध्य करणं सहज सोपे जाते. बचावात्मक असणारे आणि धडाडीचे नसलेले ध्येय बहुधा वास्तविक नसते. बचावात्मक असणारं किंवा धडाडी नसलेलं, ज्यामध्ये डिफेन्सिव्ह म्हणजे जस्टिफिकेटिव्ह, या ठिकाणी हार्ड वर्ड्स दिलेले आहेत पहा. जस्टिफिकेटिव्ह, ॲडह्युअर म्हणजे बाइंड, या ठिकाणी आपल्याला हार्ड वर्ड सुद्धा दिले आहेत, या ठिकाणी पाहू शकतात. आणि आपण जे ध्येय ठरवलं आहे ते वास्तववादी ठरवणं गरजेचं आहे. वी मस्ट हॅव द क्लिअर पिक्चर इन माइंड अँड मस्ट हॅव द ॲबिलिटी टू ॲडियर टू दॅट पिक्चर. आपण आपल्या डोक्यामध्ये जे चित्र ध्येयाबद्दलचं आहे ते स्पष्ट असायला पाहिजे. अंधुक चित्र अजिबात नसायला पाहिजे. आपण जे आपलं ध्येय ठरवलंय स्पष्ट आपलं ध्येय पाहिजे की मला आयुष्यामध्ये माझ्या करिअरमध्ये हे करायचं आहे. आणि जर ते ध्येय आपल्या डोळ्यासमोर स्पष्ट असेल, ध्येयाचं चित्र डोक्यात असेल, तर ते पूर्ण करण्याची क्षमता सुद्धा असणं गरजेचं आहे. त्यामुळं ध्येय सुद्धा आपलं वास्तववादी असणं गरजेचं आहे. नेक्स्ट पॉइंट पहा, टाइम बाउंड. टाइम बाउंड. टाइम बाउंड म्हणजेच काल मर्यादित. प्रत्येक गोष्टीला एक काळ असतो, एक टाइम असतो आणि हा टाइम पाळणं खूप गरजेचं आहे. वेळेचं जो वेळेची कदर करतो त्याचीच वेळ कदर करते. त्याच्यामुळं वेळेचं बंधन सर्वांसाठी आहे, वेळ कोणासाठीही थांबत नाही. त्यामुळं आपलं सुद्धा आपण ध्येय ठरवत असताना टाइम ठरवणं, टाइम पिरियड ठरवणं किंवा त्या एवढ्या वेळेमध्ये मी हे करणार, तेवढ्या वेळेमध्ये ते करणार,
अशा प्रकारचे एक टाइम बाउंड, एक काल मर्यादा आखणं आपल्या ध्येयाला सुद्धा गरजेचे आहे. पहा याच्यामध्ये, या पॉईंटमध्ये लेखक काय सांगतात, इस्टॅब्लिश टाइम पॅरामीटर्स अराउंड इच गोल्स as it will help increase focus and accountability. त्यामुळे मित्रांनो लक्षात ठेवा की प्रत्येक ध्येयासाठी वेळेचं बंधन असणं गरजेचं आहे. त्यामुळं त्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यास आणि जबाबदारीची जाणीव ठेवण्यास मदत होते. त्यामुळं आपल्याला जे काही टाइम ठरवायचं आहे ध्येयासाठी, एवढ्या वेळेमध्ये मी ही ध्येय निश्चित करणार आहे, तेवढ्या वेळेतच असं करणार आहे, तर त्यासाठी टाइम सुद्धा ठरवणं गरजेचं आहे. टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट, बट विदाउट कन्सिस्टंट टाइम बाउंड ॲक्शन इट नेव्हर बिकम्स अ रियालिटी. आता बरेच जण असं ठरवतात, ज्यांचं समजा वजन जास्त आहे आणि ते वजन कमी करायचं आहे त्यांना, तर मग काय करायला पाहिजे? वजन कमी करायचं असल्यास हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. पण वेळेच्या चौकटीत राहून सातत्यपूर्ण जर कृती केली नाही तर अपेक्षित परिणाम मिळवणे शक्य होईल का? म्हणून त्यासाठी आपण जे ठरवलेलं ध्येय आहे, जसं की वजन कमी करणे, मग ते त्यासाठी नियमित व्यायाम करणे असेल, किंवा आहार कमी करणं असेल, किंवा तणावरहित विचार करणं असेल, या गोष्टी आपण पाळणं गरजेचं आहे. त्यामुळं जे काही आपण टाइम ठरवला आहे, टाइम पिरियड, ते पाळणं गरजेचं आहे. ऑल दीज हॅव टू बी प्रॅक्टिस अँड इम्प्लिमेंटेड विदाउट हेजिटेशन, डाऊट ऑर इंडिफरन्स, बट विदिन अ डेडलाईन. त्यामुळं आपण जी मनाची द्विधा अवस्था न होऊ देता, आपल्या मनामध्ये जे काही विचार चाललेले आहेत त्याच्या दोन अवस्था न होऊ देता, आपलं टाइम मॅनेजमेंट सुद्धा असणं गरजेचं आहे. मनामध्ये शंका, उदासीनता न बाळगता ठरलेल्या मुदतीमध्ये, ठरलेल्या टाइम वेळेमध्येच काटेकोरपणे या सर्व गोष्टींचे पालन केले पाहिजे. अशा या सर्व गोष्टी आपण जर पाळल्या तरच आपण त्याला स्मार्ट गोल असं म्हणतो, स्मार्ट गोल. त्यामुळं लक्षात ठेवा मित्रांनो, स्मार्ट बनण्यासाठी आपण प्रत्येक अर्थ या ठिकाणी यस म्हणजेच यस या शब्दाचा अर्थ पाहिलेला आहे की यस फॉर स्पेसिफिक, एम फॉर मेजरेबल, एम फॉर मेजरेबल, ए फॉर अचिवेबल, आर फॉर रिअलिस्टिक आणि टी फॉर टाइम बाउंड. हे 5 पॉईंट जे आहेत ते सर्वांनी लक्षात ठेवायचे आहेत. तर ह्या 5 गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला खूप मदत करणाऱ्या आहेत. नेक्स्ट पहा, विजन्स, विशेष, इंटेन्शन अँड ड्रीम्स आर ऑल व्हॅल्युएबल. मित्रांनो, सर्वच ध्येयदृष्टी, विजन्स आपली जी दृष्टी आहे, ध्येयदृष्टी असेल, इच्छाशक्ती असेल, इंटेन्शन्स म्हणजेच उद्देश, आणि जे स्वप्न आहेत, हे स्वप्न सुद्धा खूप मौल्यवान घटक आहेत. हे जर आपल्यात असतील तरच आपण ध्येय निश्चित पूर्ण करू शकतो. दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन अँड एन्करेज अस टू डिफाईन वेअर वी वॉन्ट टू रीच. त्यांच्यामुळे आपली जी कल्पनाशक्ती आहे ती जागृत होते आणि नेमके कुठे पोहोचायचं आहे हे ठरवण्यासाठी त्यांच्यापासून आपल्याला मार्गदर्शन मिळते, प्रोत्साहन मिळते. त्यामुळं या गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या आहेत. इन ऑर्डर टू गेट देअर हाऊएव्हर वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेजेस डाऊन टू अर्थ अँड प्लॅन टू एक्झिक्यूट आवर स्ट्रॅटेजीज. आणि यासाठी आपल्याला तिथे पोहोचण्यासाठी मात्र आपापल्या मनातील ज्या काही प्रतिमा असतात, जे चित्र असतात, ते व्यावहारिक पातळीवर कृतीमध्ये उतरवता आल्या पाहिजेत आणि त्यानुसार धोरण सुद्धा आखता आले पाहिजे. त्यासाठी आपण जे काही ठरवलेलं ध्येय आहे ते आपल्याला आखता आलं पाहिजे. त्यासाठी प्रयत्न करणं सुद्धा गरजेचं आहे. द इक्वॅलिटी अँड द क्वालिटी and quantity of energy we put forth directly impact the result. Life is something like trumpet. If we don't put anything in, we can't get anything out. त्यामुळे लक्षात ठेवा मित्रांनो की आपण जे ध्येय ठरवलं आहे त्यासाठी वापरलेली जी ऊर्जेची गुणवत्ता आहे आणि त्याचं प्रमाण यांचा
यांची जी निष्पत्ती आहे, निष्पत्तीवर परिणाम निश्चित होत असतो. आपण जे काही प्रयत्न केले त्या प्रयत्नाचा परिणाम, त्या कष्टाचा परिणाम निश्चित दिसतो. आयुष्य हे एखाद्या तुतारीसारखं असतं. आपण त्याला काही दिले तर त्यातून आपल्याला काहीच, त्यातून जर आपण जर आयुष्याला काही दिले तर आपल्याला आयुष्य काही देतं. आपण जर काहीच दिले नाही तर आयुष्य सुद्धा आपल्याला काही देणार नाही. त्यामुळं ही आयुष्याची अशा प्रकारे गोष्ट आहे. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. पहा, खूप महत्वाचा, त्याला गुड थॉट असं सुद्धा म्हणता येईल आपल्याला. ही जी लाईन आहे, सक्सेस इज अ वॉक इन द डार्क, म्हणजेच काय, यश म्हणजे अंधारातून केलेली एक वाटचाल आहे मित्रांनो. यश म्हणजे अंधारामधून केलेली वाटचाल. यश काही कुणाला कोठे मिळेल हे सांगता येत नाही. एक अंधारातून केलेली वाटचाल असते. त्यामुळं यशाच्या दृष्टिकोनातून यशाकडे चालत असताना आपल्याला खूप अंधारातून चालतं. ज्याचं नियोजन परफेक्ट असेल, ज्यांनी वेळेचं बंधन पाळलं असेल, विशिष्ट स्मार्ट वर्क केलेलं असेल त्यांनी, अशाच व्यक्तींना यश मिळतं, सक्सेस मिळतं. त्यामुळं हे एक अंधारातून चाललेला प्रवास आहे. जर योग्य नियोजन असेल, चांगल्या प्रकारचं नियोजन केलं असेल, वेळेचं बंधन पाळलं असेल, वास्तविकतेचा विचार करून जर ध्येय ठरवलं असेल तर तो व्यक्ती अंधारात न भरकटता तो त्याच्या ध्येयाकडं मार्गक्रमण करतो आणि तो ध्येय साध्य करतो. आणि ज्या व्यक्तीनं अशा पूर्ण परिपक्वता न करता, पूर्ण गोष्टींचा विचार न करता जर ध्येय ठरवलंय फक्त आणि मार्गक्रमण करतोय, तो निश्चितच अशा व्यक्ती अंधारामध्ये भरकटल्याशिवाय राहत नाही. त्यामुळं लक्षात ठेवा, सक्सेस इज अ वॉक इन द डार्क, फाइंडिंग द राईट फुटिंग preciously, finding the right footing, preciously mastering the skills and getting to the next place, and all depend on how we approach and tackle the problem. त्यामुळं लक्षात ठेवा मित्रांनो की योग्य पाऊलवाट शोधणं, आवश्यक ती कौशल्य आत्मसात करणे आणि वाटचाल पुढे चालू ठेवणे, या सर्व गोष्टी आपण येणाऱ्या समस्यांना कसे सामोरे जातो, त्या कशा हाताळतो याच्यावर अवलंबून असतात. आयुष्यामध्ये ध्येय मिळवत असताना बऱ्याचशा अडचणींचा सामना आपल्याला करावा लागतो. अडचणी येतात, समस्या येतात, कठीण प्रसंग येतात. पण या अडचणी, समस्या यांना घेऊनच जर आपण त्या ठिकाणी आपल्या ध्येयाला आपण कारण जर सांगत बसलो किंवा समस्या आहेत माझ्यापुढे, मी काय करू, अशा प्रकारे जर विचार करत बसलात तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत कधीही पोहोचणार नाहीत. त्यामुळं जसे आहात, जशा परिस्थितीत आहात, ज्या विचारात आहात, जशा कंडिशनमध्ये आहेत, हे या सर्व समस्या ज्या आहेत त्या समस्यांना तोंड देऊन, त्या संकटाचा सामना करून, संकटावर पाऊल ठेवून जर तुम्ही तुमचं ध्येय मिळवण्याच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही प्रयत्न केले तर निश्चितच विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी होताल. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम वेअर वी आर टू वेअर वी वॉन्ट टू बी इज टू फाइंड द फुटिंग आउट ऑफ our next step. When we take the next step, it should support and hold us without crack. त्यामुळे मित्रांनो लक्षात ठेवा की जिथे आहात तिथून जाण्याची इच्छा आहे, तिथे पोहोचण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजेच पुढे प्रत्येक पाऊल योग्य दिशेने टाकता येणे. आपण उचललेलं प्रत्येक पुढचं पाऊल आपल्याला न डगमगता भक्कम आधार देणारं असायला हवं. त्यामुळं आपला जो प्रत्येक पाऊल आहे आपण या ठिकाणी सांगितलेलंच आहे पहिल्याच या ठिकाणी बघा, सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. सक्सेस म्हणजेच काय, यश हे एक अंधारातला प्रवास आहे, तो वाटचाल आहे अंधारातली. मग अंधारातून प्रकाशाकडे जायचंय आपल्याला. अंधारामधून प्रकाशाकडे जात असताना आपण प्रत्येक पाऊल जेव्हा उचलतो, तो प्रत्येक पाऊल पुढे टाकत असताना आपला प्रत्येक पाऊल योग्य दिशेने पडतोय का, आणि पडलेला जो पुढचा पाऊल आहे तो पडलेला पाऊल अजिबात डगमगता कामा नये. जर तो डगमगला तर त्या ठिकाणी अंधारामध्ये आपण भरकटण्याची शक्यता आहे. त्यामुळं योग्य दिशेने प्रवास केलेला पाहिजे आणि न डगमगता, न भीता आपलं जर स्वप्न निश्चित असेल, स्पष्ट असेल
आणि क्लिअर जर असेल तर आपण आपल्या ध्येयाच्या दृष्टीनं नक्कीच वाटचाल करू शकतो आणि यशस्वी बनू शकतो. मित्रांनो, खूप सुंदर, खूप मोटिवेटिंग, खूप छान हा लेसन आपल्याला सर्वांना आय होप समजला असेल. या लेसनमधून घेण्यासारखं खूप आहे. आपल्याला निश्चितच आयुष्यामध्ये या लेसनमधून काहीतरी करण्याची उमेद, एक चांगल्या प्रकारचं गायडन्स याच्यातून मिळेल. आणि जर हा तुम्हाला लेसन आवडला असेल, समजला असेल तर आपल्या या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा. काही समजलं नसेल तर कमेंट्स करा आणि तुमच्या इतरही मित्रांना अशाच प्रकारे हा लेसन अभ्यास करत असले इतर 10वीचे विद्यार्थी तर त्यांना हा शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.